राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुलीचं रिसेप्शन चर्चेत आलं ते बड्या नेत्यांच्या हजेरीमुळे, जिथे खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका वाड्रा यांची उपस्थिती होती। मात्र या व्यतिरिक्त या रिसेप्शन मध्ये आणखी एक व्यक्ती चर्चेत आली, त्या म्हणजे स्मृती शिंदे, ज्या राहुल गांधी यांच्या मोठ्या फॅन आणि स्वतः सुप्रिया सुळे यांनी स्मृती शिंदे यांची राहुल गांधींशी भेट घडवून दिल्याने या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। पण अचानक चर्चेत आलेल्या स्मृती शिंदे देखील लहान हस्ती नाहीयेत। त्यांच्या राजकीय वर्तुळापासून ते अगदी बॉलिवूडशी देखील चांगला संबंध येतोय। चला तर मग कोण आहेत त्या आणि त्यांच्याबद्दल अधिक सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात हा विषय चांगलाच चर्चेत आला होता। अशातच मात्र सोमवारी दिल्लीमध्ये हे दोन्ही नेते पुन्हा एकदा एकत्र दिसले, पण यावेळी कोणत्याही राजकीय भेटीमुळे नाही तर कौटुंबिक कारणामुळे होतं। अर्थातच शरद पवारांची लेक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी आणि पवारांची नात रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या रिसेप्शनचा सोहळा 10 ऑगस्ट रोजी दिल्लीमध्ये पार पडला। या सोहळ्याला देशातील अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती। अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांची देखील उपस्थिती होती। शिवाय या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यातील संवादाचा देखील व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। पण याच कार्यक्रमातील आणखी एका प्रसंगाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि तो म्हणजे राहुल गांधींचा एक खास फॅन मोमेंट, ज्यामुळे एक नाव चर्चेत आलं आणि ते होतं स्मृती शिंदे। आणि मग या नेमक्या कोण आहेत असा प्रश्न सुद्धा अनेकांना पडला। तर स्मृती शिंदे यांच्याबद्दल बोलण्याआधी त्या चर्चेत येण्यामागचं कारण काय होतं ते थोडक्यात सांगते। तर झालं असं की रेवती सुळे आणि सारंग लखानी यांना शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण गांधी कुटुंब व्यासपीठावर आलं होतं। यावेळी या नवविवाहित जोडप्यासोबत गांधी परिवाराने फोटो सेशन देखील केलं आणि फोटो सेशन झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी राहुल गांधींना त्यांच्या हाताला हात लावत व्यासपीठाच्या एका बाजूला नेलं। तिथे स्मृती शिंदे या उभ्या होत्या। सुप्रिया सुळे यांनी राहुल गांधींना त्यांची ओळख करून देताना म्हटलं, ही स्मृती शिंदे आहे, तुमची खूप मोठी फॅन आहे। यानंतर सुप्रिया सुळे यांनी राहुल गांधी आणि स्मृती शिंदे यांचा फोटो काढण्याची विनंती केली आणि यावेळी हा मोठा फॅन मोमेंट आहे असं म्हणत त्यांनी दोघांना फोटोसाठी उभं केलं। राहुल गांधी यांनी देखील स्मृती शिंदे यांच्यासोबत फोटो काढला आणि याच प्रसंगाचा व्हिडिओ आता सध्या माध्यमांमध्ये चांगलाच व्हायरल होतोय। दरम्यान आता स्मृती शिंदे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या तसेच खासदार प्रणिती शिंदे यांच्या बहीण स्मृती शिंदे मोठ्या बहीण आहेत। स्मृती शिंदे यांचं वय 54 वर्ष असून त्यांचा जन्म सोलापूरला झाला। मुंबईतील प्रतिष्ठित बॉम्बे स्कॉटिश स्कूल मधून शालेय शिक्षण त्यांचं पूर्ण झालंय। शिवाय पुढे पदवीसाठी सिडनेहम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा त्यांनी प्रवेश घेतला आणि त्यानंतर चांगल्या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे टेलिव्हिजन शोची निर्मिती करण्याची संधी सुद्धा त्यांना चालून आली आणि आज त्या अनेक कंपन्यांच्या मालकीण सुद्धा आहेत। शिवाय आज त्या व्यावसायिक आणि चित्रपट निर्माती म्हणून देखील काम करतात। दरम्यान ऑक्टोबर 2010 मध्ये स्मृती शिंदे यांनी सोबो फिल्म्स नावाचं एक प्रोडक्शन हाऊसही सुरू केलं आणि अनेक टेलिव्हिजन शोची सोबो फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मिती देखील करण्यात आली आहे। याचं उदाहरण घ्यायचं झालं तर हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर म्हणजेच पाठकबाई आणि राणादा या कॅरेक्टरची प्रचंड गाजलेली जी मालिका होती, अर्थातच तुझ्यात जीव रंगला, ही मालिका अत्यंत गाजली आणि या मालिकेची निर्मिती सुद्धा स्मृती शिंदे यांनीच केली होती। दरम्यान स्मृती शिंदे यांनी उद्योगपती संजय पहाडिया यांच्याशी 5 मार्च 1993 रोजी लग्न केलं। त्यानंतर त्यांना 2 जुळी मुलं सुद्धा झाली, वीर पहाडिया आणि शिखर पहाडिया। पण लग्नाच्या काही वर्षांनंतरच त्यांच्या आनंदी वैवाहिक जीवनामध्ये मतभेद निर्माण होऊ लागले आणि स्मृती शिंदे आणि संजय पहाडिया हे 2005 पासून वेगळे राहत असल्याचं देखील सांगितलं जातंय। शिवाय 2007 साली या जोडप्यानं घटस्फोटासाठी देखील अर्ज केल्याचं बोललं जातंय आणि तेव्हापासून आजपर्यंत स्मृती या सिंगल मदर बनून आपल्या दोन्ही मुलांचं संगोपन करत आल्या। शिवाय त्यांची दोन्ही मुलं आपापल्या क्षेत्रामध्ये आज आपली ओळख सुद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। जसं की यातील वीर पहाडिया अलीकडेच स्काय फोर्स चित्रपटाच्या माध्यमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं असून तो अभिनेता म्हणून सध्या काम करू लागलाय। तर शिखर पहाडिया उद्योजक आहे। शिवाय शिखर पहाडिया यांचं बॉलिवूड अभिनेत्री आणि श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी
जान्हवी कपूर हिच्याशी प्रेमसंबंधात असल्यामुळे गेल्या काही काळापासूनच त्यांच्या नात्याची चर्चा देखील केली जाते। इतकंच नाही तर ते लवकरच लग्नबंधनात अडकणार असं देखील बोललं जातंय। त्यामुळे स्मृती शिंदे या भविष्यात जान्हवी कपूर यांच्या सासू होणार अशी देखील चर्चा आहे आणि यामुळे स्मृती शिंदे या केवळ राजकीय घराण्याशी संबंधित नसून चित्रपटसृष्टी आणि व्यावसायिक क्षेत्राशी देखील जवळून जोडल्या गेलेल्या असल्याचं देखील दिसून येत आहे। दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या रिसेप्शन सोहळ्यातील राहुल गांधी यांच्या सोबतचं त्यांचं फॅन मुवमेंट चर्चेत आला आणि पुन्हा एकदा स्मृती शिंदे या चर्चेत आल्या। पण याशिवाय आणखी काही व्हिडिओ या सोहळ्यातील व्हायरल झालेत। विशेष म्हणजे एकाच कौटुंबिक सोहळ्यात देशाच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेते एकत्र आल्यामुळे चर्चा होणं साहजिक होतं। जसं भाजपवर आणि केंद्र सरकारवर सतत टीका करणारे आमदार रोहित पवार सुद्धा या समारंभामध्ये पंतप्रधान मोदींशी हितगुज साधताना दिसतायत। सोबतच सुप्रिया सुळेंनी पवार कुटुंबातील सगळ्या सदस्यांची मोदींसोबत भेट घडवून दिली आणि ओळखही करून दिली। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची भेट असो किंवा राहुल गांधींचा हा फॅन मुवमेंट असो, रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या रिसेप्शनची राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली हे मात्र नक्की आहे। दरम्यान तुम्ही या सोहळ्यातील हा प्रसंग पाहिला होता का आणि तुम्ही आणखी काही वेगळं नोटीस केलंय का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राइब करायला विसरू नका।